एव्हरीवन. कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल, की ज्याच्यामध्ये तुम्ही छोटे-छोटे बेसिक रूल शिकलात, की फोनिक्स म्हणजे काय असतं आणि प्रत्येकाचे उच्चार कसे असतात, प्रोनाउन्सिएशन कसं असतं ते. तुम्हाला माहितीये का, तुम्हाला हे पटलं असेल, की इंग्रजी शिकणं तितकं पण अवघड नाहीये. पण अजून याच्यावर प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे आणि हे प्रॅक्टिस करण्यासाठी आपण आज घेऊन येतोय डेली यूज्ड वर्ड म्हणजे आपण जे डेली यूज करतो असे काही वर्ड्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा सर्वांना, छोट्या-छोट्या बालमित्रांना शेअर करा, त्यांनाही इंग्रजी शिकू द्या. त्यांनाही आनंदाने इंग्रजी शिकता येईल आणि खूप सोप्या भाषेत मी इंग्रजी शिकवणार आहे. मी आहे शुभांगी नावडकर. मी तुम्हाला खूप इझी इंग्रजी शिकवणार आहे आणि यासाठी आजचं आपण हे सेशन सुरू करूया. डेली ईझी वर्ड्स. तर आता बघा, आता ना आपण आपल्या स्क्रीनवर आलेलो आहे. ठीक आहे. आता तुमच्यासमोर एकदम सिंपल वर्ड्स दिसतायत, जे तुम्ही खूप वेळा वापरले असतील, पण त्या दृष्टीने त्या वर्ड्स कधी पाहिल्या नाहीये. बऱ्याच वेळा तुम्ही टीचर्स आले, की त्यांना गुड मॉर्निंग म्हणता, म्हणता की नाही? पण तुम्ही जेव्हा स्पेलिंग सहित रिमाइंड करायला शिकता, त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थाने इंग्लिश शिकता. फक्त गुड मॉर्निंग म्हणायचंय म्हणून गुड मॉर्निंग म्हणून संपत नाही. यासाठी आपल्याला करेक्ट प्रोनाउन्सिएशन पण आलं पाहिजे, करेक्ट स्पेलिंग पण आलं पाहिजे. तर छोटे-छोटे वर्ड्स आहेत ते तुम्ही माझ्या पाठीमागे रिपीट करणार आहात. याला म्हणतात इको मेथड. फर्स्ट टाईम मी बोलेन, त्याच्यानंतर तुम्ही रिपीट करणार आहात. ठीक आहे? मॉर्निंग मीन्स सकाळ. इव्हनिंग मीन्स संध्याकाळ. नाईट मीन्स रात्र. डे मीन्स दिवस. ब्रेकफास्ट मीन्स नाश्ता. त्यानंतर नेक्स्ट बघा, लंच मीन्स दुपारचे जेवण. डिनर मीन्स रात्रीचे जेवण. वॉटर मीन्स पाणी. फूड मीन्स अन्न. स्कूल मीन्स शाळा. टीचर म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका. स्टुडंट्स मीन्स विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी. बुक मीन्स पुस्तक. पेन मीन्स पेन. पेन्सिल मीन्स पेन्सिल. बॅग मीन्स पिशवी. टेबल मीन्स टेबल. चेअर मीन्स खुर्ची. रूम मीन्स खोली. हाऊस मीन्स घर. वाटतात की नाही इझी वर्ड तुम्हाला? कितीतरी सोपे आहेत बघा. तुम्ही नेहमी म्हणता. फक्त आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त या शब्दांचं रिपिटेशन करणार आहोत. मात्र याच्या नंतरचा व्हिडिओ आहे तो पूर्णपणे आपला सेंटेन्स पॅटर्नवर अवलंबून असेल. मग तुम्ही आजच्याच हे काम करायचं आहे. हे सगळे वर्ड्स तुम्ही रिमाइंड करायचे आहेत. आलं लक्षात? बघा, डोर मीन्स दरवाजा. विंडो मीन्स खिडकी. लाईट मीन्स प्रकाश किंवा लाईट. फॅन मीन्स पंखा. क्लोथ्स मीन्स कपडे. शूज मीन्स बूट. मार्केट मीन्स बाजार. मनी मीन्स पैसे. शॉप मीन्स दुकान. रोड मीन्स रस्ता. कार मीन्स गाडी. बस मीन्स बस. ट्रेन मीन्स रेल्वे. स्टेशन मीन्स स्थानक. मग रेल्वे स्टेशन किंवा बस स्टेशन आपण काय म्हणतो? स्टेशन. पार्क मीन्स उद्यान किंवा बगीचा. गार्डन मीन्स बाग. फ्लॉवर मीन्स फूल. ट्री मीन्स झाड. फ्रूट मीन्स फळ. ऍपल मीन्स सफरचंद. मँगो मीन्स आंबा. बनाना मीन्स केळ. मिल्क मीन्स दूध. शुगर मीन्स साखर. सॉल्ट मीन्स मीठ. हॉट मीन्स गरम. कोल्ड मीन्स थंड. ब्युटिफुल
मीन्स सुंदर. स्मॉल मीन्स लहान. बिग मीन्स मोठा. अशा पद्धतीनं आपले आज इथे 50 वर्ड झालेले आहेत. हे 50च्या 50 वर्ड तुम्ही रिमाइंड करायचे आहेत, पाठ करायचे आहेत आणि उद्या आपण ह्याच शब्दांवरून सेंटेन्स तयार करणार आहोत. आणि कसे हे इतकं ईझी होते तेही बघणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना शेअर करा. कारण इंग्रजी झालंय आता सोपं. ओके. थँक